हे मित्रांनो, कसे आहात सगळे? तर बघूया की तुमच्यासाठी युनिवर्सचा मेसेज काय आहे. युनिवर्स तुमच्यासाठी काय मेसेज घेऊन आलाय. करिअरशी रिलेटेड असू शकतं, तुमच्या रिलेशनशिपशी रिलेटेड असू शकतं. काय मेसेज आहे तुमचा आजच्या दिवसासाठी? से थँक्यू युनिवर्सला, थँक्यू बोला. देवाला, ज्या पण कुठल्या डीटीला मानता, थँक्यू बोला. युनिवर्स आहे ना, क्लिअर कट मेसेज देत आहे. अजून एक कार्ड करते, थांबा. तुमची एक नवीन सुरुवात होणार आहे. मग ती करिअरची असू दे किंवा रिलेशनशिपची असू दे, एक नवीन सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकले, रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकले, पण जेव्हा तुम्ही स्वतःवर भरोसा करायला लागतात तेव्हा ती पूर्ण जी दुनिया आहे ना, ती तुमच्यासोबत उभी राहते. थकला आहात खूप, माहिती आहे. उसना अवसान आणून तुम्ही प्रयत्न करत होतात, अजूनही करताय, पण त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत येणाऱ्या काही दिवसात, येणाऱ्या 6 दिवसात, 1 वीकमध्ये. रिलेशनशिपसाठी बघत असाल तर नवीन सुरुवात होती आहे तुमच्या प्रेमाची. एक असं नातं तुमच्या आयुष्यात येतं आहे ज्यामध्ये रिस्पेक्ट असेल, केअर असेल आणि प्युअर लव्ह असेल. जे नातं असं असेल की ते तुम्ही लोकांना एक्सप्लेन नाही करू शकणार की मला ह्या माणसाबद्दल ओढ वाटते, ती का वाटते, कारण ते खूप प्युअर असणार आहे. तो व्यक्तीच कदाचित हे कारण असू शकतं की जो तुम्हाला तुमच्या करिअरच्या सक्सेसपर्यंत पण घेऊन जाईल. कारण जेव्हा तुम्हाला एक स्ट्रॉंग बॉन्डिंग मिळतं तेव्हा तुम्ही इमोशनली जेव्हा हील होता, तर बाय डिफॉल्टच तुमचे सगळेच व्हायब्रेशन्स एक अलाइनमेंटमध्ये येतात आणि तेच होतं आहे. ओके, आता फक्त बाधा काय आहे, या सगळ्यामध्ये येणारी अडचण काय आहे? तुम्ही म्हणाल की तुम्ही नुसतं बोलता पण होत काहीच नाही, कारण तुमचे विचार असे आहेत की स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी माराल तुम्ही, आणि मारताय तुम्ही. चुकीच्या लोकांवर भरोसा ठेवून, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून. कधी कधी असंही होतं तुमच्याकडून की खूप तिखट बोलता. मी प्रॅक्टिकल आहे, मी असाच आहे, मी असंच राहणार. असं करून जग नाही चालत. प्रत्येकाला असं वाटतं की तू माझ्याशी गोड बोल. तोंडावर थोडीशी साखर ठेवायची गरज आहे. विचारांमध्ये थोडंसं गोडवा आणायची गरज आहे. विचार क्लिअर ठेवा. कन्फ्युजन क्रिएट करताय, हा मला असं बोलेल, तो मला तसं बोलेल, ही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, पण का? फक्त प्रॉब्लेम्सचा विचार का करताय? का नाही बघू शकत की माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस येऊ शकतो, माझ्या आयुष्यामध्ये एक ट्रू पार्टनर, एक सच्चा पार्टनर येऊ शकतो, आयुष्यात सक्सेस येऊ शकतं. ह्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा तर सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये येतील. युनिवर्सला